येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र मेघगर्जनेसह तुरळक पावसाची शक्यता आहे। बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे, तर कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। बुलढाणा जिल्ह्यात हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झाला। बुलढाणा जिल्ह्यातल्या अनेक भागात मध्यरात्रीनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला। जिल्ह्यातील संग्रामपूर, शेगाव, नांदुरा, खामगाव, लोणार, मेहकर या तालुक्यात मध्यरात्रीनंतर सोसाट्याच्या वाऱ्याने आणि पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला। आज सकाळी 6 नंतरही लोणार भागात अनेक ठिकाणी पाऊस बरसत होता, तर वाशिम जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली। हिंगोली, सेनगाव तालुक्यासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली। यामुळे हळद, कांदा, बीज, भुईमूग आणि आंब्याच्या बागांचं नुकसान झालं। सरकळी येथील शेतकरी संभाजी पवार यांच्या 1 एकरवरील हळदीचं अवकाळी पावसाने नुकसान झालंय। हळद काढणी करून शेतामध्ये वाळत घातलेली, परंतु अचानक मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आला, त्यामुळे हळद झाकायला सुद्धा शेतकऱ्याला वेळ मिळालेला नाही। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल दुपारनंतर हिंगोली जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। मी सध्या सरकळी गावाच्या शेतशिवारामध्ये आहे। संभाजी पवार यांची ही शेती आहे आणि त्यांनी काढलेली हळद कालच्या पावसानं आणि आज सकाळी सुद्धा पाऊस झालेला आहे। त्या पावसानं पूर्णपणे ही हळद भिजून गेलेली आहे। काही दिवसापूर्वी या हळदीला शिजवण्याचं काम पूर्ण केलं होतं आणि वाळण्यासाठी शेतामध्ये ही हळद ठेवली होती, परंतु त्यापूर्वी काल झालेल्या जोरदार स्वरूपाच्या अवकाळी पावसानं हळद पूर्णपणे भिजलेली आहे। खरं पाहायला गेलं तर या हळदीला शेतकऱ्याला साधारणतः 1 वर्ष जोपासावं लागतं आणि आता 2 ते 3 दिवसामध्ये हळदीची वाळण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही हळद शेतकरी मार्केटमध्ये विकून त्यामधून पैसे शेतकऱ्याकडे मिळणार होते, परंतु त्यापूर्वी कालच्या पावसानं पूर्णपणे ही हळद भिजलेली आहे। पलीकडच्या साईडला पाहता येतं हा हळदीचा बंडा आहे आणि पलीकडे शेंग शेतकऱ्याने झाकून ठेवली आहे, परंतु त्या ताडपत्रीवर सुद्धा पाणी साचलेले आहे। शेतकरी सांगतात काल त्या ताडपत्रीवरनं पाणी पूर्णपणे वाहत होतं। एवढा मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे, त्यामुळं या हळदीचं अतोनात नुकसान झालेलं आहे। तर सेनगाव तालुक्यातल्या अनेक भागामध्ये आंब्याच्या बागा असो, कांद्याचं काढणी सुरू आहे, त्या कांद्यात सुद्धा अतोनात नुकसान झालेलं आहे। त्यामुळं शेतकरी पुरता हवालदिल झालेला आहे आणि अवकाळी पावसानं जी काही पिकं शेतकऱ्यांच्या आता हाती येत आहेत त्या सर्व पिकांची दानादान उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। माधव दिपके, एबीपी माझा, सरकळी, हिंगोली। रात्री झालेल्या अचानक वाऱ्यामुळे अतोनात नुकसान नाही। पहिले हळद झाल्याच्या नंतर कांद्याच्या नंतर आंब्याचं नुकसान जास्त आहे। झाडं मोडलेली आहेत। सोलरच्या पेट म्हणजे जवळपास 90% नुकसान आहे साहेब सोलरचं। काल पाऊस एकदम आलेला आहे, थोडं झाकता येईन काही नाही। पाणी म्हणजे आता तेवढं 1 एकर बरं होतं। पावसानं इकडं तिकडं काही कापडा खाला मला झाकता येईन सुद्धा। वारं, चक्रीवादळ, वारं वादळ सगळं एकदा झालं सुरुवातीला। एवढी नुकसान आमची भरपूर आहे। आता काय कसं करावं आम्ही, काही मेळ लागणार नाही काही सांगा तुम्ही। बुलढाणा जिल्ह्यातल्या अनेक भागात मध्यरात्रीनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला। जिल्ह्यातील संग्रामपूर, शेगाव, नांदुरा, खामगाव, लोणार, मेहकर या तालुक्यात मध्यरात्रीनंतर आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने आणि पावसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झालाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सलग 2 दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यातल्या केळीच्या बागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला। केळीचं पीक पूर्णतः उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं। गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। कापणी करून ठेवलेला मका अवकाळी पावसामुळे भिजला, त्यामुळे मका खराब होण्याची भीती आहे। सरकारने लवकरात लवकर मका खरेदी केंद्र सुरू करून दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। 2 दिवसांपूर्वी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि या अवकाळी पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसह मका उत्पादक शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसला। आपण दृश्यांमध्ये बघू शकता, जो मका पीक अवकाळी पावसामुळे ओला झाला आहे तो शेतकऱ्यांनी रस्त्यावर या ठिकाणी वाळू टाकलेला आहे। आता शेतकऱ्यांचा मका कापणीचा आणि धान कापणीचा हंगाम आहे आणि अशातच अवकाळी पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे आणि अवकाळी पावसामुळे जो मका पीक ओला झाला होता त्याची गुणवत्ता सुधारावी आणि चांगल्या किमतीमध्ये विकता यावा याकरिता शेतकऱ्यांनी हा मका पीक या ठिकाणी वाढायला टाकलेला आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय नुकसान झाले अवकाळी पावसामुळे, काय मागणी आहे सरकारकडे। भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये 5, 6 आणि 7 तारखेला वादळी आणि गारपीटसह पाऊस पडलेला आहे। त्याच्यात आमचे मक्का पीक होते, ते मक्का पिकावर पाणी गेल्यामुळे मक्का काळा पडण्याच्या मार्गावर लागलेला असल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी आपला नॅशनल हायवे रोड जे खाली जागा मिळेल त्या ठिकाणी चौकात आम्ही हे मक्का वाढवतो, कारण मक्का वाढल्यानंतर त्याची गुणवत्ता सुधारेल। तरी महाराष्ट्र सरकारने
हा धान मक्का आहे तो मक्का त्वरित खरेदी करण्याचे पाऊल उचलावे आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. याचं शेतकऱ्याची कंबरडे पहिलेच मोडलेले आहे आणि शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येच्या मार्गावर लागलेले आहेत. तरी माझी सरकारला अशी विनंती आहे कळकळीची की मक्का हा काळा पडण्याच्या मार्गावर असल्यामुळे लवकर मक्का खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही आग्रहाची विनंती आहे. तर निश्चितपणे जर का बघितलं तर शासनाच्या वतीने लवकर मका खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे. देवेंद्र हांगडाले, एबीपी माझा, गोंदिया. रायगडच्या दक्षिण भागात पुन्हा अवकाळी पाऊस झालाय. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. माणगाव, महाड, म्हसळा तालुक्यात पावसाच्या सरी बरसल्या आहेत, तर महाडमध्ये वादळी वाऱ्यात अनेक ठिकाणी झाडं कोसळण्याचा प्रकार समोर आला. साताऱ्यातल्या पाटण तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपलं. महाराष्ट्रातल्या पर्यटकांसाठी प्रसिद्ध असलेल्या कोयना धरण परिसरातील ओझरडे धबधबा सलग 2 दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे प्रवाहित झालाय. तर उन्हाळ्यात ओझरडे धबधबा प्रवाहित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत पुन्हा एकदा शेतकऱ्यांची गंभीर परिस्थिती समोर आली. अंकुश गुंजाळ या करमाळा तालुक्यातल्या पांगरे गावच्या शेतकऱ्यांनी 73 पोती कांदा विकला. त्यानंतर सर्व खर्च वजा जाता हातात केवळ 400 रुपये उरल्याची धक्कादायक बाब समोर आली. 21 एप्रिलला सोलापूरमधील शरीफ ट्रेडर्स येथे विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला प्रति किलो अवघा 50 पैसे भाव मिळाला. कांद्याची आवक वाढल्यानं आणि मागणी घटल्यानं शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला. 73 गोण्यांनी ह्याच्यावर मला येताना जेवायला तिकटाला तर राहायचं नाही, पण जेवायला सुद्धा मला पैसे राहिले नाही. आणि 50 पैसे 1.5 रुपयाने कांदा घ्यायला. 73 गोण्यांनी आणले. पोटी 400 रुपये आले सगळं खर्च जाऊ. खर्च कमीत कमी 50-60 हजार रुपये खर्च झाला असेल. बाजारात खराब कांदा येत असल्यानं मागणी नाहीये, त्यामुळे कांद्याचे दर घसरले आहेत अशी प्रतिक्रिया सोलापूरच्या करमाळ्यातल्या अडत व्यापाऱ्यांनी दिली. ओला कांदा बाजारात आणू नका अशी विनंती व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना केली. चांगल्या दर्जाच्या कांद्याला 7 ते 8 रुपयापर्यंत भाव आहे, मात्र ओल्या आणि खराब कांद्याला भाव मिळत नाही असं व्यापाऱ्यांनी म्हटलं. मार्केटमध्ये 70 ते 80% माल खराब यायला लागलाय. शेतकऱ्याला आम्ही वारंवार सांगायला लागलो, चांगलं क्वालिटी माल असेल तर भरा, सिंगल पत्ती बारीक माल आणू नका म्हणून मार्केटमध्ये माल आणायला लागले. इथं शेतकऱ्याचा खर्च पण निघे नाही तर व्यापाऱ्या माल घ्यायला तयार नाही. आणि महत्त्वाचं व्यापाऱ्याला बोलून दिलं तरी माल नको म्हणजे एक दिवस माल ठेवले की दुसऱ्या दिवशी माल पाणी व्हायला लागलाय. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या अतिउष्णतेच्या संकटाचा सामना करत आहेत. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यामधलं तापमान 43 ते 44 अंशांपर्यंत पोहोचल्यानं हजारो हेक्टरवरील केळी बागांना मोठा फटका बसला. धरणगाव तालुक्यातील अंजनी परिसरात केळीची झाडं आणि खोड जळत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. अवकाळी पावसाच्या नुकसानीतून शेतकरी सावरत असतानाच आता उष्णतेमुळे तोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. केळीचे झाड उन्हापासून वाचवण्यासाठी झाडांना कापड आणि साड्यांचा आडोसा देण्याची धडपड सुरू आहे. अतिउष्णतेमुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय आणि सरकारने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. रत्नागिरीतल्या संगमेश्वर तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. संगमेश्वर बाजारपेठ परिसरातील रस्ते नाले पावसाने तुडुंब भरले आहेत. तर अचानक आलेल्या पावसामुळे व्यावसायिक आणि नागरिकांची तारांबळ उडाली. सततच्या अवकाळी पावसामुळे आंबा पिकाला मोठा फटका बसलाय. वादळी वाऱ्याच्या निमित्ताने पुणे मेट्रोचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय. मेट्रो मार्गावर कामगारांनी सावलीसाठी पत्र्याचा शेड मारलेला आहे. वादळी वाऱ्याने शेडचे पत्रे उडून पुणे मुंबई मार्गावर पडले. दरम्यान यावेळी प्रवास करणारा दुचाकीस्वार थोडक्यात बचावलाय. पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाचं काम सुरू आहे. त्या मार्गावर दुपारी ही घटना घडली. तळकोकणामध्ये ओंकार हत्तीचा गावागावात प्रवास सुरू आहे. सावंतवाडी तालुक्यातल्या तांबुळी गावात ओंकार हत्ती आलाय आणि वनविभाग सतर्क झालाय. हत्तींचा वावर सावंतवाडीतला हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलाय. तांबुळी गावात ओंकार हत्तीने एंट्री केली आहे, त्यामुळे परिसरात घबराटीचं वातावरण आहे. शेतीचं नुकसान टाळण्यासाठी वनविभागाचं पथक अलर्टवर आहे. हत्तीच्या भातशेती, नारळ आणि सुपारीच्या बागामध्ये वावर आहे, त्यामुळे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावते. मुंबईतल्या पायधोणीतील चौघांच्या मृत्यू प्रकरणी डोकाडी या कुटुंबांच्या शरीरातनं तसंच जप्त करण्यात आलेल्या कलिंगडाच्या नमुन्यात झिंक फॉस्फाईड हे विषारी रसायन सापडलंय. मात्र मृत्यूचं कारण जरी विषारी रसायन असलं तरी त्याला डॉक्टरांच्या पुष्टीची आवश्यकता आहे. पोलीस FCLचा अहवाल सर जे रुग्णालयाच्या तज्ज्ञांना सोपवतील. तिथे अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळतील. जे रुग्णालयाचे न्यायवैद्यक शस्त्र विभागाचे तज्ज्ञ तसंच इतर विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक या अहवालाचा सखोल अभ्यास करणार आहे. चौघांना झालेली विषबाधा, तिचं स्वरूप, विषबाधा झाल्यानंतर समोर आलेली लक्षणं, त्यांची खालावलेली परिस्थिती या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होईल अशी ही माहिती समोर येते. पुणे मुंबई मिसिंग लिंकवरील जीवघेण्या सेल्फीचा आळा घालण्यासाठी महामार्ग पोलिसांनी पाऊल उचललंय. 180 फुटी नयनरम्य पुलावर तात्पुरतं बॅरिकेडिंग करण्यात आलंय. त्यामुळे आता इथे वाहनं थांबणं बंद झालंय.
1 मेला हा मिसिंग लिंक खुला झाला. त्यानंतर 8 मेपर्यंत 204 वाहनांवर कारवाई करत 1,60,000चा दंड वसूल करण्यात आला. मात्र तरीही प्रवाशांकडून जीवघेणे प्रकार सुरू होते. टाळण्याकरता महामार्ग पोलिसांनी तात्पुरतं बॅरिकेडिंग केलंय. लिंक 1 मेला सुरू झाला आणि त्यानंतर द्रुतगती मार्गाने वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास घेतला. परंतु याच मिसिंग लिंकवरच्या या पुलामुळे महामार्ग पोलिसांची मात्र चांगलीच डोकेदुखी वाढली. इथं अनेक प्रवासी नयनरम्य दृश्य टिपण्यासाठी, फोटो काढण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी वारंवार थांबू लागले आणि ही चूक म्हणजे प्रवाशांच्या आणि स्वतःच्याही जीवाशी खेळणारी होती. त्यामुळे आता आपण बघतोय की इथं अशा पद्धतीनं महामार्ग पोलिसांनी बॅरिगेटिंग केलेलं आहे. आत्ता आपल्यासोबत API स्वप्नील पाटील सर आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर, हे बॅरिगेटिंग केलेलं आहे, काय कारणं आहेत आणि आत्तापर्यंत आपण किती वाहनांवरती कारवाई केली, त्यानंतर ही वाहनं आता इथं थांबताना दिसतात? 1 मेपासून हा मिसिंग लिंक सुरू झालेला आहे. मिसिंग लिंकवरती एकूण 4 लेन आहेत आणि 5वी जी लेन आपण केलेली ही शोल्डर लेन आहे. एमर्जन्सी एखादी गाडी बंद पडली किंवा काही गाडीचं बिघाड झाला तर ह्या शोल्डर लेनला घेऊन आपण गाडी दुरुस्त करतो. परंतु नागरिक हे मिसिंग लिंकवरती येऊन शोल्डर लेन थांबून फोटो काढणे किंवा व्हिडिओ शूटिंग काढणे असा प्रकार चालू होता. त्यावरती आपण आत्तापर्यंत 204 वाहनांवरती नो पार्किंगच्या कारवाई केलेल्या आहेत व त्यांच्याकडून 1,60,000चा दंड वसूल केलेला आहे. तरी आम्ही नागरिकांना आवाहन करतो की शोल्डर लेनवरती व मिसिंग लेनवरती कोणीही थांबू नये, जेणेकरून गाडी थांबल्यामुळं जे आपण ट्रॅफिक सुरळीत झालं आहे, सुसाट वेगाने गाड्या जातात, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये यासाठी आपण नागरिकांना आवाहन करतो. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, ABP माझा, मिसिंग लिंक, पुणे. ठाणे आणि मुलुंड दरम्यान नव्या उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या उभारणीला तत्परता मान्यता देण्यात आली. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवून या संदर्भातली माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं. मध्य रेल्वेवरील ठाणे आणि मुलुंड ही दोन्ही स्थानकं अत्यंत वर्दळीची मानली जातात. दररोज लाखो प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात. वाढती लोकसंख्या, उपनगरांचा विस्तार आणि वाढलेला प्रवासी ताण लक्षात घेता या 2 स्थानकांदरम्यान नव्या स्थानकाची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. मध्य रेल्वेवर ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकाच्या दरम्यान नवं रेल्वे स्थानकचा मार्ग जो आहे तो आता मोकळा झालेला आहे. अशा प्रकारचं पत्र जे आहे ते केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आणि हे पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलेले आहे. याच ठिकाणी ज्या ठिकाणी आता आम्ही सध्या उभे आहोत त्या ठाण्याच्या मनोरुग्णालयाच्या परिसरामध्ये हे नवं रेल्वे स्थानक तयार होत आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी या अगोदरच या रेल्वे स्थानकाच्या कामाला सुरुवात झालेली होती, मात्र मध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या आणि त्यामुळे या ठिकाणी ह्या रेल्वे स्थानकाचं काम जे आहे ते ठप्प झालेलं होतं. मात्र आता केंद्रीय मंत्र्यांनी जे पत्र दिलेलं आहे त्यामुळे लवकरच आता याच परिसरामध्ये आपण जर बघितलं तर हा जो मनोरुग्णालयाचा मागील भाग आहे या ठिकाणी आता हे रेल्वे स्थानक जे आहे ते लवकरात लवकर याचं काम सुरू होईल. खरं तर ठाणे रेल्वे स्थानक जे आहे त्या ठिकाणी मध्य रेल्वेबरोबरच ट्रान्स हार्बर रेल्वे असेल किंवा लांब पल्ल्याच्या गाड्या असतील, या गाड्या या ठिकाणी थांबत असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची जी आहे ती गर्दी पाहायला मिळत होती. त्याचबरोबर मुलुंड रेल्वे स्थानक जर आपण बघितलं तर हे देखील मुंबईमधील अतिशय महत्त्वाचं रेल्वे स्थानक असल्यामुळे तिथे देखील मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी जी आहे ती होत होती. याला पर्याय म्हणून ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान एक नवं रेल्वे स्थानक जे आहे ते तयार व्हावं अशी वारंवार मागणी होत होती आणि या संदर्भात काम देखील सुरू झालेलं होतं. मात्र हे काम काही कारणाने थांबलं. मात्र आता पुन्हा एकदा रेल्वे मंत्र्यांनीच या संदर्भात हिरवा कंदील दिल्यामुळे आता हे काम लवकरात लवकर सुरू होईल आणि याचा मोठा दिलासा जो आहे तो ठाणेकरांना आणि त्याचबरोबर मुलुंडकरांना देखील जो आहे तो मिळणार आहे. कॅमेरा पर्सन अनिल संगारेचा प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई. सलगच्या सुट्ट्यांमुळे कोल्हापुरात पर्यटक आणि भाविकांची गर्दी झाली आहे. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रांग लागली आहे. उन्हापासून संरक्षणासाठी देवस्थान समितीकडून दर्शन मंडप उभारण्यात आलाय. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हाळी सुट्टी पडल्यामुळं करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते. दररोज जवळपास करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन 1.5 लाख भाविक हे दररोज देवीचं दर्शन घेताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि आत्ताही आपण दर्शन रांग बघतोय. या दर्शन रांगेमध्ये आत आल्यानंतर जवळपास 1 ते 1.5 तासांनी करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन आहे ते होते. उन्हाचा तडाखा आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो, त्यामुळे भाविकांना
पाण्याची देखील व्यवस्था पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केलेली आहे. त्याचबरोबर दर्शन रांगेमध्ये कुठलीही कुणाला त्रास होऊ नये याच्यासाठी मंडपाची व्यवस्था देखील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे दररोज जवळपास 1 लाख ते 1.5 लाख लोक या ठिकाणी करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेत असतात. त्यांचं दर्शन हे अतिशय चांगल्या पद्धतीने व्हावं याच्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं व्यवस्था आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं आम्ही देखील आवाहन करतोय की देवीचं दर्शन अतिशय चांगल्या पद्धतीने 1 ते 1.5 तासात आपल्याला होतं. त्यामुळे कुठेही गोंधळ किंवा रांगेमध्ये गर्दी जास्त करू नये अशा पद्धतीचं देखील आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर. बातमी बीडमधून. बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन घोटाळा प्रकरणी पोलीस कोठडीत आहे. आज तपास यंत्रणेने पुन्हा एकदा अविनाश पाठक यांची चौकशी सुरू केली आहे. याच दरम्यान पाठक यांची बँक खाती, लॉकर आणि बेनामी मालमत्ता अधिकाऱ्यांच्या रडारवर आहे. तपास यंत्रणेला या चौकशीत मोठं घबाड सापडलं तर पाठक यांच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते. याबरोबरच पोलीस कोठडी संपताच अविनाश पाठक यांचा पुढचा मुक्काम बीड जिल्हा कारागृहात असेल, जिथे वाल्मिक कराड देखील आहे. पिंपरी चिंचवड शहरातल्या एका उच्चभ्रू सोसायटीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघड झाली आहे. एका सोसायटीतल्या सुरक्षा रक्षकानेच 4 अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न केला. एका 10 वर्षांच्या मुलीने दाखवलेल्या धैर्यामुळे हा नराधम गजाआड झालाय. सोसायटीमध्ये शांतता असताना आरोपी दिनेश चौधरी यांनी 4 मुलींना टेरेसवर पाण्याची टाकी दाखवतो असं आमिष दाखवत 7व्या मजल्यावर नेलं. तिथे याने मुलींशी त्याने अश्लील चाळे करत त्यांच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार कुणाला सांगितला तर जिवंत मारून टाकेन अशी धमकीही त्याने दिली होती. त्यातील 10 वर्षांच्या एका मुलीने हिंमत न हारता घरी पोहोचताच आपल्या आईला सर्व माहिती सांगितली. पालकांनी तातडीने पोलिसात धाव घेतली आणि सुरक्षा रक्षकाला बेड्या ठोकण्यात आल्या. मुली अल्पवयीन आहेत. वॉचमनने त्यांना सांगितले की तुम्हाला वरती पाण्याची टाकी दाखवतो. त्यावरून त्यांनी मुलींना वर घेऊन गेला आणि तिथे त्यांनी विनयभंग केल्याचं तक्रार प्राप्त झालेली आहे. ज्यावेळेस त्यातल्या मुलीने आईला सांगितलं त्यावेळेस घटना उघडकीस आली आणि त्यांनी 112ला कॉल केला. पोलीस तिथे गेले आणि आम्ही आरोपीला ताब्यात घेऊन आणि फिर्याद घेऊन आरोपीला अटक केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे.